मुंबईच्या पायधुनीमधील चौघांचा मृत्यू झाल्याचं जे प्रकरण आहे त्यामध्ये आणखी ट्विस्ट. उंदीर मारण्याच्या औषधामुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचं उघड झालेलं आहे. कलिंगड खाल्ल्यानं चौघांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. 11 दिवसांनी या प्रकरणाचा उलगडा झालाय. मुंबईतल्या पायधुणी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू कलिंगड खाल्ल्यानं नव्हे तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चौघांच्याही शरीरात उंदीर मारण्याच्या औषधाचे झिंक फॉस्फाईडचे अंश सापडलेत. चौघांच्या शरीरात तसंच कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये देखील सापडलं झिंक फॉस्फाईड. 11 दिवसांनी अखेर या प्रकरणाचा छडा लागलाय. 26 तारखेला डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली होती. चौघांचा मृत्यू कलिंगड खाल्ल्यानं झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. 26 तारखेला अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन, मुलगी आयेशा आणि झैनब यांचा अचानक मृत्यू झाला होता. मुंबईतल्या पायधुणीतील 4 जणांच्या मृत्यूचं गूढ उकललंय. कलिंगड तपासणी केल्यानंतर त्यात भेसळ आढळली नव्हती. त्यामुळे या चौघांच्या मृत्यूमागे आत्महत्या आहे की घातपात असा सवाल उपस्थित होतोय.